मी दत्तात्रय पुरुषोत्तम किंबहुने. पूर्वा, तू लहानपणी तू पहिल्यापासून ऍक्टिव्ह होती, परंतु जास्त बोलत नव्हती. तू फार सिन्सिअर होती आणि तुझ्यामध्ये गटसेवा होती. मला लहानपणापासून जाणवत होते. मधला काळ जो गेल्यानंतर तुझं 8वीपर्यंत शिक्षण छान झालं. पुढं नंतर ट्युशनमध्ये क्लास लावली तुला. क्लास लावत असताना तू छानपैकी सिन्सिअरली अभ्यास करत होती तू, आणि मला पण तुझ्यावर फार विश्वास होता आणि आहे, त्यात काही शंकाच नाही. मधल्या काळात काय झालं, कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाचा काळ आल्यामुळे थोडं आपण सगळे डिस्टर्ब झालो, तू डिस्टर्ब झाली. आणि हे असताना तरी तू घरी बसून प्रामाणिक अभ्यास करा हे मी जाणीवपूर्वक लक्षात ठेवले आहे. अंतःकरणातून त्रास होत होता, कारण तू प्रामाणिक आहे आणि राहिलीस तू. नंतर पण तू मानसिक तयारी केली आणि आपले देशमुख सर आहे आपल्याला उस्मानापुरामध्ये, त्या सराकडे आपल्याला कोणत्या प्रसिद्ध ट्युशन लावायची. तिला म्हणलं तुझी तयारी नसेल, पण तिने बाबा मला पुढे जायचं, मला अभ्यास करायचा आहे, बाबा मला अभ्यास करायचा. त्यावेळेला कंडिशन आपली वेगळी होती. पूर्वा तुला माहिती, मला माहिती, त्यावेळेला आपण परेशान झालो होतो खूप. आणि अशा कंडिशन आपण देशमुख सराकडे आलो. त्यांचा स्माईल, त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला इतका छान मिळाला की मला पण आधार वाटला. भले त्या काळामध्ये धावपळ झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु प्रामाणिकपणे तू अभ्यास केला, रेग्युलर क्लास अटेंड केले, सरांनी सांगितलेल्या गोष्टी अटेंड केल्या. तुझ्या ज्या अडचणी असेल आणि देशमुख सरांनी तुला मोटिवेट केलं, वेळेवर घरी येणे, वेळेवर प्रॉम्प्ट मला फोन करणे, आणि बाबा तुमची काळजी, तर तू म्हणायची नाही नाही बाबाला माझी काळजी आहे. पूर्वा, तुझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मला तुझा खरोखरच अभिमान आहे. आणि गर्व करूनही म्हणतात, पण गर्व थोडा वाटायलाच पाहिजे पालकांना. कारण मला तर असं वाटतं तुझ्यासारखी सिन्सिअर, प्रामाणिक अभ्यास करणारी आणि आई वडिलांना सांभाळून घेणे, सपोर्ट करणारी, की तुम्ही चिंता करू नका, मी अभ्यास करते, तुम्ही तुमच्या ड्युट्या करा, कामं करा, अशी म्हणणारी मुलगी सर्व पालकांना मिळो, अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. माझी गोष्ट अशी होती की माझ्या आधी ना माझी सिस्टर पण होती सरांकडे शिकायला. तर मला दीदी आहे ना लहानपणापासून सांगायची, म्हणजे मी इयत्ता 8वीला असताना, की आपले देशमुख सर आहेत ना खूप खूप छान शिकवतात. आणि अक्षरशः मला 9वी 10वीला जेव्हा पण गरज पडली होती ना, माझ्या दीदीच्या नोट्स होत्या आणि त्यामध्ये सर शिकवायचे, सरांनी शिकवलेल्या त्याच्या नोट्स होत्या. दीदी पण सांगायची की सर असं असं शिकवतात. मला इतका इंटरेस्ट आला, म्हटलं देशमुख सर इतके छान शिकवतील काय. मग 11वीला मग काही फेज गेला माझा, मी दुसऱ्या क्लासेसमध्ये होते. 12वीला DCP बायोलॉजी जॉईन केलं. तेव्हा तर एक वेगळं टेन्शन होतं की आपली 11वी गेलेली आहे, वरून आपलं 12वी पण आहे आणि आपल्याला नीट पण द्यायची आहे. तर तरी पण आहे ना मी सरांवरती विश्वास टाकला. सरांनी खूप प्रत्येक वेळी काही दर महिन्याला रडत जायची मी सरांकडे, आणि कारण की टेन्शन फार यायचं की आपल्याला येत नाही म्हणून. पण सर स्ट्रेस फ्री राहा म्हणे, सगळं व्यवस्थित होईल म्हणे, आपण करतोय प्रामाणिकपणे. आणि ते करता बॅकलॉग कव्हर करून दिला, टेस्ट दिल्या. टेस्टमध्ये स्टार्टिंगला मार्क तर कमी जायचे, पण नंतर मग हळूहळू करून वाढवू लागले. कसं असतं ना की आपला जो ग्राफ असतो सक्सेस खाली येतो आणि नंतर ॲट लास्ट कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर त्याचा रिझल्ट आहे ना हा चांगला येत असतो. तर त्यामुळे सातत्य ठेवलं ना आपण, आपलं यश कधी पण आपण भेटाल आपल्याला. थँक्यू सो मच सर. 10वी झाल्यानंतर ज्या मुलीने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं ते तिचं पूर्ण होईल.